नमस्कार. कथासागरच्या 178व्या भागात सगळ्यांचं स्वागत. गेले काही 2 भाग आपण 1971-50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने बघतोय. अल्बर्ट एक्का पूर्वेकडचा परमवीर चक्र विजेता, आणि गेल्या वेळी आपण एक ऑपरेशन बघितलं होतं, ऑपरेशन सिल्व्हेट. हेली ड्रॉप, पहिला हेली ड्रॉप, सक्सेसफुल हेली ड्रॉप, त्याच्याबद्दल माहिती मिळवली होती. आज आपल्याला त्याच सेक्टरमधला आणखीन एक, म्हणजे आत्ता परवा 26 जानेवारीचा जो तुम्ही कार्यक्रम बघितला असेल त्याच्यात जे एअर शो केला गेला त्याच्यात याचा उल्लेख केला गेला, मेघना हेली ब्रिज ऑपरेशन. त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. कारण मला नक्की खात्री आहे की तुमच्या माझ्यापैकी तुमचे पालक, आजोबा, आजी जर कोणी आर्मी नेव्ही बॅकग्राऊंडचे किंवा एअरफोर्सच्या बॅकग्राऊंडचे नसतील तर त्यांना मेघना हेली ब्रिज ऑपरेशन काय आहे हे बिलकुल माहिती नसेल. पण सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा असं हे ऑपरेशन होतं. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात तसं. जसजसं युद्ध पुढे जाईल तसतसे प्लॅन या सगत सिंग तिथले जे जनरल ऑफिसर कमांडिंग होते त्यांनी कसे बदलले, त्यांची जिद्द कशी होती. 3 युद्ध जिंकलेला हा माणूस होता, 6 फूट 3 इंच उंची, पण त्याच्याहीपेक्षा त्याच्या कल्पनेची भरारी अधिक उंच होती आणि वेगवेगळ्या कल्पना लढवून लवकरात लवकर त्यांना पोचायचं होतं. कारण आपण हा जो भाग होता अगरताळ्यावर कायम पाकिस्तानचा डोळा असायचा आणि आपला डोळा, आपण कधी आक्रमण करणारे नव्हतो, पण आपण मात्र ठरवलं होतं की इथून ढाक्याकडे जाणारा जो मार्ग आहे ना तो सगळ्यात जवळचा, 70 ते 80 किलोमीटर एवढंच हे अंतर होतं. आणि म्हणून सगत सिंगांना वाटत होतं की सगळ्यात पहिल्यांदा माझी फौज तिथे पोचली पाहिजे. सिल्व्हेटला जसं त्यांनी ऑपरेशन केलं, पटापट 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 आणि अत्यंत वेगाने सरप्राईज अशा प्रकारचा अटॅक करत करत जसं हे एक हेली ऑपरेशन झालं, म्हणजेच हेलिकॉप्टरनी माणसं वाहून नेली, एअरफोर्सनी माणसं वाहून नेली, तसं मेघना हेली ब्रिजला पण केलं, तसंच तंगेलला पण झालं. आणि मग पाकिस्तानच्या भोवतीचा फास अवळला गेला. 1971 16 डिसेंबरला सगळ्या बाजूनी ढाक्का वेढलं गेलं. पाकची फोर्टेस ती गेल्या वेळेला मी कल्पना दिली होती तुम्हाला. त्यांनी लहान अशा ठिकाणी एक किल्लेवजा अशी बांधणी केलेली होती की किल्ल्याशी लढत राहतील भारतीय फौजा आणि मग त्यांना ढाक्यापर्यंत यायला उशीर होईल. हा एक भाग होता. आणि आपण बरोबर वेगळं की ढाक्याच्या रक्षणासाठी पाकिस्तानच्या फौजा लवकरात लवकर पोचू नयेत, कमीत कमी पोचाव्यात. आणि त्याच वेळेला आपण त्यांनी जे फोर्टेस उभारलेले आहेत काही ठिकाणी झुंजवत ठेवायचं, ते फौजा तिथे अडकून पडतील. आणि दुसरं काही ठिकाणी त्यांना चक्क टाळायचं आणि पुढे जायचं. हे जे मेघना हेली ब्रिज ऑपरेशन आहे हे असं अशुगनजवळ पाकिस्तानी एक फोर्टेस बनवलेला होता. त्याच्या ठिकाणी एक रेल्वे स्टेशन होतं, जंक्शन होतं, एक एअरपोर्ट होता. त्याच्याशिवाय हा इंडस्ट्रियल एरिया होता. अशुगन जे मोठं शहर होतं त्या मानाने, आणि तिथून 3 रस्ते ढाक्याच्या बाजूला जात होते. त्यामुळे अशुगनच्या जवळ आपण जर पोचलो तर पाकिस्तानच्या पोटात भीतीचा गोळा उठेल, छातीत धडकी भरेल आणि मग आपली जी प्रक्रिया आहे शरण त्यांना आणायची ती लवकर होईल असा सगत सिंगांचा कयास होता. या ठिकाणी अर्थातच गेल्या वेळेला जसं आपण बघितलं होतं की गंगासागर भागात अल्बर्ट एक्का हे लढत होते, त्याचप्रमाणे सिल्व्हेट हे जे ऑपरेशन झालं ते पूर्व भाग, 5 भागातून सेना आपली जात होती. त्या पूर्व भागातूनच त्याचा जो भैरव बाजार हा जो भाग होता त्या ठिकाणी गोन्साल्विस याचे प्रमुख होते आणि त्या भागात घडलेलं हे ऑपरेशन आहे. पूर्व भाग गेल्या वेळेला बघितलं तसं सुरुवातीला मोठमोठ्या टेकड्या, जंगलं, त्याच्यानंतर असंख्य धबधबे, प्रचंड पाऊस पडणारा हा भाग, छोट्या मोठ्या नद्या, काही या ठिकाणी उगम पावलेल्या, काही बाहेरून आलेल्या, सुरुमा, स्थानिक ब्रह्मपुत्रा, आणि मेघना प्रचंड रुंद, प्रचंड पाणी वाहून नेणाऱ्या. आणि आत्ता थंडीमध्ये डिसेंबरला एकदम थंड 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 पाणी, जिकडे तिकडे भात खेचरं, डबकी, छोटे छोटे ओहळ वाहत आहेत आणि पाणथळ जागा जिकडे तिकडे, असा हा सगळा भाग, पर्वतीय भाग सोडल्यानंतर तळात असा सगळा भाग. या ठिकाणी आपली अर्थातच जे 4 कोर होती आणि त्याच्या अंडर ज्या वेगळ्या ब्रिगेड्स होत्या त्या हळूहळू करत करत मेघना नदीपर्यंत आल्या. तोपर्यंत जवळजवळ 8 डिसेंबर उगवला होता. पण मेघना नदी पार कशी करायची, त्यांना ज्या हातात ऑर्डर होत्या तर मेघना नदी पार करा अशी ऑर्डर नव्हती. मात्र यांच्या हातात जो नकाशा दिलेला होता, खरे पार नकाशे खूप आपल्या हातात होते असंही नाही, पण जो काही नकाशा दिला होता ते शेवटचं त्यांनी अंतिम ध्येय स्थानक असं आपण जे म्हणूया ते दाखवलं होतं ढाका. सगत सिंगांनी कोणाची परवानगी घ्यायची, आणखीन काही करायच्या विचारात पडलेच नाहीत. तिथले सगळेच लोक जे होते हे गोन्साल्विस, काय पुढे आपण काही नावं बघणार आहोत, ग्रुप कॅप्टन चंदन सिंग असतील, मेहता असतील किंवा आणखीन कोणी असतील, हे सगळे युद्धज्वरांनी भारलेले होते. सगळ्यांनी निर्णय घेतला. सगत सिंग हे त्यांचे लीडर होते, त्यांच्यावर त्यांचा पुरा विश्वास होता. आणि आता मेघना नदी पार कशी करायची, कारण मेघना नदी प्रचंड रुंद, कमीत कमी रुंदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अंतर होतं जवळजवळ 4,000 मीटर.
या ठिकाणी एक ब्रिजही होता, मात्र पाकिस्तानी घाबरून हा ब्रिज उडवून टाकलेला होता भारतीय सेनेला येता येऊ नये म्हणून. आता आपल्याला मेघना नदी तर पार करायची होती, मात्र आपण मेघना नदी कशी पार केली? एक हेलिकॉप्टर्स होती, त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या बरोबर आपण हेलिकॉप्टर MI-4 या प्रकारची 10 हेलिकॉप्टर्स आपल्याला मिळालेली होती. आणि ही जी 10 हेलिकॉप्टर्स होती त्यांची क्षमता कमी होती. आपण त्याच्यातले जे नको असतील ते भाग काढून टाकले आणि मग एकाच हेलिकॉप्टरमधून 10-12च्या ऐवजी जवळजवळ 15-16-17 काही ठिकाणी 23 माणसंसुद्धा आपण कॅरी करून नेली. नुसती माणसं नेली असं नव्हे, तर तोफासुद्धा डिस्मॅन्टल करून या ठिकाणी नेल्या गेल्या. मात्र एवढ्यानी काम भागणारं नव्हतं, तर खालती वरून हेलिकॉप्टरनी हवाई दलानी जात आहेत ही जी माणसं होती त्याच्यापैकी पहिल्यांदा पटकन निर्णय जो घेतला गेला त्याच्यामध्ये मिश्रा आणि गोन्सल्विस, त्याच्या अगोदर सगत सिंग या भागाला भेट देऊन गेले. त्यांनी कल्पना दिली, आपली कल्पना काय आहे ती सांगितली, स्वप्न काय आहे ते सांगितलं. आणि अर्थातच त्याच्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे मिश्रा आणि गोन्सल्विस यांनी पहिल्यांदा हे हेलिकॉप्टरमधून गेले. त्यांनी पाहणी केली आणि कुठे जागा कुठे उतरवायची, कारण ज्या ठिकाणी उतरवायचं त्या ठिकाणचे सैनिक सुरक्षितपणे उतरले पाहिजेत म्हणून तोफांच्या माऱ्याच्या पलीकडे येणारी आपण एक जागा निवडली. ती होती नरसिंहगडीच्या ईशान्येला आणि रायपूरच्या नैऋत्येला ही जागा, मोठी जागा होती, तिथे उतरली. मात्र याच्यामध्ये आणखीन एक भाग होता की मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे काही सगळे ग्रुप कॅप्टन हे जे होते त्यांची ही जबाबदारी होती आणि त्यांनी हवाई धोका नाही आहे हे बघितलं होतं. आणि त्यामुळे कारण हवाई ताकद आपण तोपर्यंत नष्टच केली होती. 9 तारखेला आता हे खरोखरी ऑपरेशन सुरू झालं. 9 डिसेंबरला ऑपरेशन सुरू झालं. जसं मी सांगितलं की MI-4 ही हेलिकॉप्टर सैनिकांना वाहून नेणार होती, त्याचप्रमाणे 73 ब्रिगेड 82 हे जे सगळे होते कर्नल गज्जू जे होते हे रिव्हरक्राफ्ट त्यांनी तयार ठेवले होते आणि रिव्हरक्राफ्टच्या साहाय्याने त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या मेघनामधून पार करायच्या होत्या. त्याबरोबर इंडियन एअरफोर्स जो होता त्यांनी 1000 पाउंडी बॉम्ब तयार ठेवले होते. एकदा तिकडे गेल्यानंतर पाक फौजेला घाबरण्यासाठी त्यांनी जास्ती जवळ येऊ नये, आपल्यावर हल्ले करू नये यासाठी हे बॉम्ब ते मधून टाकणार होते. खास करून रात्रीचे दिवसाचे सारखे टाकणार होते. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या मनात, सैनिकांच्या मनात धडकी भरावी, त्यांनी घाबरावं असं त्यांचा प्लॅन होता. त्याचबरोबर टँक होते, त्याचं PT-76 या प्रकारचे टँक होते. हे रशियन बनावटीचे टँक होते आणि 5 इंडिपेंडंट आर्मर स्क्वाड्रन त्या ठिकाणी होती. आणि त्याचे मेजर मेहता जे होते यांनी निर्णय घेतला, बघा युरोपात बनवलेले आहेत, युरोपातल्या नद्या वेगळ्या आहेत, आपल्या इथल्या नद्यांपेक्षा लहान आहेत, त्यांच्यामध्ये पाणी त्या मनाने कमी आहे आणि तिथे उपयुक्त असे रशियन बनावटीचे रणगाडे. मात्र आपण हे मेघना नदी मगाशी वर्णन केल्याप्रमाणे प्रचंड वेगाने वाहणारी, भरपूर पाणी असलेली आणि भरपूर रुंद, त्याच्यातून हे टँक आपले जायचे होते. मात्र ह्या टँकचं वैशिष्ट्य असं होतं, रणगाडे तुम्ही बघितले असतील, अशी गोलगोल चाकं आणि ती पुढे पुढे जातात आणि वाळूतही रुततात. मात्र हे जे टँक होते हे खास होते. रशियाला सुद्धा अभिमान वाटला आपण हे टँक पुरवल्याचा. ते म्हणजे हे टँक जे होते ते पाण्यात तरंगत जाणार होते. गंमत अशी होत होती की हे टँक जात होते, मात्र पलीकडे गेल्यानंतर तिकडे चिखल आणि दलदलीत रुतून बसत होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी मुक्तिवाहिनीचे लोक होते, स्थानिक लोक होते, ते सगळे त्यांना स्वागताला, रस्ता दाखवायला, वाहनं पुरवायला, आणखीन जी काय लागेल ती मदत करायला तयार होते. त्याचप्रमाणे आणखीन एक आपल्याला ऑप्शन असा होता की तात्पुरता ब्रिज बांधता येईल का इंजिनियर्सना. तर एक तर ते वेळखाऊ काम होतं आणि सगत सिंगांना खूप घाई झाली होती. मी म्हटलं ना, काही वेळेला घाई लागते, गरजेची असते, काही वेळेला आपण म्हणतो घाई वाईट असते, पण काही वेळेला युद्धाच्या वेळेला पटापट निर्णय घ्यावेच लागतात, त्याची कार्यवाही करावी लागते. तर इंजिनियर, आणखीन एक गंमत झाली होती की हे जे इंजिनियर होते ते ब्राह्मणबारियाजवळ आपली काही वाहनं अवजड रुतून बसली होती गाळात, चिखलात, ते बाहेर काढण्यातही गुंतले होते. वेगवेगळ्या ठिकाणी लढाया सुरू होत्या आणि म्हणून हा सगळा निर्णय घेतला गेला की MI-4 यांनी 110 सॉर्टीज केल्या आणि पलीकडे माणसं उतरवली. त्याचप्रमाणे या हेलिकॉप्टर ताफ्याचे जे प्रमुख होते ग्रुप कॅप्टन JSC होट हे होते. त्याचबरोबर 19 पंजाब आणि 59 माउंटन ब्रिगेड यांनी तर काही वेळेला पाठीवरून वाहून दारुगोळा नेला. तिकडे गेल्याबरोबर अर्थातच त्यांनी मोर्चे बांधणी केली, सगळे ग्रुप रिग्रुप झाले आणि ढाक्याच्या दिशेने
त्यांनी अर्थातच प्रवास सुरू केला. आणि रेल्वे, रस्ते, जलमार्ग, ट्रक, तिथली मी म्हटलं तसं की लोकच त्यांना मदत करायला पुढे आलेली होती. जे मिळेल ते वाहन पकडायचं. आणि अशुगंजचा अडथळा यामुळे अशुगंजला आपण बघितलं होतं की अशुगंजला त्यांनी फोर्ट्रेस जो बनवलेला होता तो टाळून आपण जाऊ शकलो आणि पटकन त्यामुळे जाऊ शकलो. जर अशुगंजची लढाई लढत बसलो असतो तर आपल्याला हे करता आलं नसतं. आणि म्हणून हे मेघना हेली. आता मेघना नदी हेलिकॉप्टरने केलेलं ऑपरेशन, ब्रिज, तो जो ब्रिज होता तो ब्रिज पाडला गेला होता. त्या ब्रिज पाडला गेला असून मोठा अडथळा होता. कशी पार करणार? घाबरत बाऊ करत न बसता आपल्या सेनेनी हा अडथळा पूर्ण केला. आणि अर्थातच आपण पुढे गेलो. अत्यंत धाडसी असा हा निर्णय होता. आणि मला असं वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की 16 डिसेंबरला पाकिस्तानची फौज आपल्याला शरण आली. अर्थातच हा शरणागतीचा कार्यक्रम फक्त ढाक्याला होत होता असं नाही, तिथे रमणा स्टेडियम म्हणून जे आहे तिथे होत होता असं नाही, तर जागोजागीच सिल्वेटला आपण बघितलं 8,000 फौज आणि ब्रिगेडियर आणि कर्नल आले. तसे जागोजागी शरणागतीचे कार्यक्रम सुरू होते. या ठिकाणी मात्र मोठा नियाझी जनरल जे होते ते या ठिकाणी शरण येणार होते. या ठिकाणी अर्थातच त्यांची शरणागती स्वीकारण्यासाठी आपण बघितलं मागे की पत्रकं टाकली जात होती निरनिराळ्या ठिकाणी जिथे जिथे फोर्टेस करून पाकिस्तानी आर्मी बसली होती तिथे, की तुमचे व्हाईट ब्रदर्स आणि येलो ब्रदर्स तुम्हाला मदतीला येणार नाही आहेत. जनरल माणिक शाह त्यांनी जे आवाहन जे काही केलं होतं की तुम्ही मला शरण आलात तर आम्ही एक जिनेवा कराराप्रमाणे तुम्हाला वागू. आणि असं नाही झालं, तुम्ही मुक्तिवाहिनीच्या हातात सापडलात तर तुमचं काय होईल आम्हाला सांगता येणार नाही. आणि त्याप्रमाणे अर्थातच ह्या सगळ्या घोषणा, ही पत्रकं टाकलेली, त्यामुळे पण पाकिस्तानची आर्मी प्रचंड घाबरली होती. जेवढी फौज त्यांना ढाक्याजवळ जमवायला हवी होती तेवढी जमवू शकली नाहीत. तंगेलचा पॅराड्रॉप किंवा ही मेघना नदी क्रॉस करून गेलेली फौज, तुराजवळ जमलेली फौज, असंख्य ठिकाणहून आलेल्या या ज्या काही चितगाव बंदरातून पण काही फौज आली होती, अशा असंख्य ठिकाणून आलेल्या फौजा या ठिकाणी एकत्रित झालेल्या होत्या. आणि मग जनरल नियाझींनी शरणागती पत्करली. ती शरणागती स्वीकारण्याचा जे एक दस्तऐवज बनवायचा होता तो दस्तऐवज हा निरनिराळ्या अनुभवी लोकांच्या मदतीने बनलेला होता. तिथे रेसकोर्सवर एअर मार्शल देवान उपस्थित होते, व्हाईस ॲडमिरल कृष्णन उपस्थित होते, लेफ्टनंट जनरल सगत सिंग, मेजर जनरल जगजीत सिंग त्यांची पत्नी, आणि अर्थातच हा सगळा सोहळा बघायला लाखो नागरिक जमा झालेले होते. एकच सोनार बांगला आणि भारतीय फौज अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्यंत उद्विग्न परिस्थितीमध्ये आपला अपमान, पराभव झालेला आहे हे सगळं जाणून असणारे जनरल नियाझी काही तिथे जे ढाक्यात सैनिक होते म्हणजे की काही सैनिकांना घेऊन तिथे रमणा रेसकोर्सवर आले. अर्थातच आपल्यासाठी हा खूप सन्मान मोठा असा भाग होता. आपली फौज तिथे राहणार नव्हती, परत येणार होती, पण त्या ठिकाणी अर्थातच टेबलावर त्यांना स्वतःजवळची पिस्तूल, कमरेचा पट्टा, टोपी आणि जी सगळी मेडल्स असतात ती तिथे उतरवून ठेवायला लागली. डोळ्यात त्यांच्या पाणी आलं होतं, आवाज भरून आलेला होता. आणि ते परत म्हणत होते की पाकिस्तान म्हणजे पश्चिम पाकिस्तानच्या हराम जादोने मुझे फसा दिया. हे सगळं ऐकताना मला बरेच वेळेला तसा तुम्हालाही प्रश्न येईल की त्यांच्या मनात असं कधी आलं असेल का की मी किंवा माझ्या सैनिकांनी जो इथल्या लोकांवर अन्याय केला आहे त्याचं फळ म्हणून आम्हाला ही शरणागती पत्करावी लागली. मला वाटते मागे आपण एक आत्ता ज्यांना सन्मान दिला गेला, पाकिस्ताननी ज्यांच्यावर एक भगोडा असं जाहीर केलेलं आहे, मृत्यूचं वॉरंट काढलेलं आहे, असे जे एक बांगलादेशमधले असलेले नागरिक कर्नल काझी सज्जाद यांची जेव्हा गोष्ट बघितली होती त्या कर्नल काझी सज्जाद यांनी खूप छान उद्गार काढले होते की भारतीय फौज ही माणुसकीच्या यांनी आम्हाला मदतीला आली होती आणि पाकिस्तानची लोकं जिंकू शकली नाहीत, कारण त्यांचा हेतू वाईट होता. अत्यंत क्रूरपणे ते लोकांशी वागलेले होते. आणि अर्थातच त्यांनी सही केली शरणागतीच्या स्वाक्षरावर. आणि मग हे 93,000 कैदी नंतर सिमला करारानंतर पाकिस्तानच्या ताब्यात दिले गेले. आता हे बरोबर झालं, चूक झालं, त्याच्यावर आपण काहीच बोलणार नाही आहोत. पण या मेघना हेलिब्रिज ऑपरेशनमध्ये ही नावं घेतली ही तर एवढीशी आहेत ना, याच्या पलीकडे जे काही शेकडो सैनिक असतील वेगवेगळ्या पदांवर काम करणारे, त्या सगळ्यांप्रती आपल्याला खूप 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 आदर वाटला पाहिजे. नुसता आदर नव्हे तर ते आपले रिअल मॉडेल झाले पाहिजेत.
सिनेमात काम करणारा एखादा मनुष्य सैनिकाचं हा फक्त काम करत असतो, पण ही लोकं हे प्रत्यक्ष जगली आहेत ही. तर जर आपल्याला परत कधी संधी मिळाली तर तिथे डॉक्टर नर्सेस यांनी पण कसं काम केलं, युद्ध होतं, खूप वेगळं होतं हे सगळं, ते पण आपण बघायचा प्रयत्न करूया. मला वाटते मेघना हेलिब्रिज ऑपरेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला नक्की कळलं असेल. तुम्ही ऐका, समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि तुमच्या शब्दात इतरांना सांगायचाही प्रयत्न करा. मी तुम्हाला मागेही विनंती केली होती की जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणि मला दोघांनाही याचा आनंद आणि लाभ दोघांनाही होईल. त्या प्लीज परत एकदा विनंती, तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा, इतरांना फॉरवर्ड करता त्यांनाही सांगा आणि आपलं हे एक मिशन आहे सगळ्यांचं मिळून देशभक्ती जागवण्याचं. त्याच्यामध्ये आपण एकमेकांचे हात मिळवूया आणि पुढे जाऊया आणि आपल्या भारताला समृद्ध आणि संपन्न करूया. नमस्कार.